कोपरगाव शहरातील खडकी येथे राहणाऱ्या गणेश उत्तम शिरसाट यांच्या राहत्या घराला गुरुवार 2 मे रोजी दुपारी 12:30 ते 1 च्या सुमारास लागलेल्या अचानक आगीमुळे घरातील संसार उपयोगी वस्तू तसेच दुचाकी, टीव्ही व इतर दैनंदिन वापरातील साहित्य जळून खाक झाले आहे। अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला। आगीचे लोट एवढे मोठे होते की यामध्ये अक्षरशः एक दुचाकी व सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत। परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ कोपरगाव नगरपालिका अग्निशमन व तसेच सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखाना यांच्याशी संपर्क साधला। तात्काळ आग विझवण्यासाठी अग्निशामक दाखल झाल्याने यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। यामध्ये घरातील सांसारिक वस्तू जळून खाक झाल्या असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही। आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकलेले नाही। या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। काय घटना घडली नेमका कशा तुमच्या निदर्शनास? आमच्या खडकी भागामध्ये आत्ता 2:45 वाजता 1:45ला मला अचानक फोन आला का बुवा इथं शिरसाट यांचं घरी उत्तम मामा शिरसाट या घरातून आगीची लोट बाहेर येत आहे म्हणून। तर त्यावेळेस ताबडतोब मी पहिलं संजीवनी कारखाना आणि कोपरगाव नगर परिषदेच्या फायर फायटरला फोन केला। दोन्ही फायटर संघच निघाले। इथं आल्यानंतर बघितलं घरात तर जवळजवळ 90% संसार उपयोगी सामान त्यांचं नुकसान झालेलं आहे। सगळे कपडे भांडे सगळ्यांचं जळून खाक झालेली। शेजारी बघा तुम्ही ही गाडी जळलेली, घरातले सगळ्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झालेल्या आहे। ते कशामुळे आग झाली याचा शोध आणि MECBच्यानी जर झाला असेल तर त्यांनी या गरीब कुटुंबाला भरपाई द्यावी, नाही तर शासनाने मदत करावी। आमचे नेते विवेक भैया कोल्हे साहेब यांनी आत्ताच तहसीलदार साहेब यांच्या संग संपर्क साधला आहे की या घटनेचा पंचनामा करायला सांगितलं आहे। आम्ही सुद्धा कोपरगाव नगर परिषदेच्या CO साहेबांना आत्ता कॉल केले, ते मीटिंगमध्ये आहे पण त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचला या बाबतीचं। तर कृपया आपण सर्वांनी या गरीब कुटुंबाला मदत करावी, कारण यांना सावरायला आता या गोष्टीतून खूप दिवस जाणार आहे, कारण हातावरचं मोलमजूर करणारे कुटुंब आहे। तेव्हा आपण सर्वांनी यांना चांगल्या प्रकारे मदत करावी। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। जेव्हा ही आग लागली घराला तेव्हा घरात कोण होता आणि कोणी जीवितहानी काय आपल्याला? आता जीवितहानी काही झालेली नाही। घरात हे सगळं कुटुंब कष्टकरी कुटुंब आहे। आई वडील मुलगा आणि सून हे चौघं पण कामाला जातात। लहान मुलं आहे ते इकडं साईडला झाडाखाली खेळत असल्यामुळे घरी कोणी नव्हतं, त्यामुळं काही जीवितहानी झाली नाही। ते पण नुकसान मात्र पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे। कृपया त्याची सगळ्या शासनाने दखल घ्यावी, या कुटुंबाला मदत करावी।